सक्सेस का एड्रेस जानते हो? मुश्किल नाम की रोड पे, उलझन नाम की मोड़ से, चुनौती को पहले गेट रेडी फॉर द दिलचस्प राइड। हाय गाइज, आज आपण शिकणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील तिसरा आणि चौथा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स आणि कॉट एफ ऑफ एक्सची। तर पहा, सर्वप्रथम टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते dy भागिले dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स। काय ते पहा, जर टॅनचा जर कोणताही अँगल जर एफ ऑफ एक्स असेल म्हणजे काही असेल तर त्याची जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं झालं तर dy भागिले dx काय येते सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स। आपण डेरिव्हेटिव्हला dy भागिले dx किंवा एफ डॅश ऑफ एक्सनं सुद्धा दर्शवतो, आपल्याला माहीत आहे। तर कॉट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह तशीच आहे। पहा, कॉट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे तर dy भागिले dx मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स। तर एवढं ध्यान ठेवायचं। पहा, टॅनमध्ये काय असते सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स असते आणि कॉटमध्ये काय असते मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स असते। तर याची शॉर्ट ट्रिक पहा कशी आहे। शॉर्ट ट्रिक तर टॅनचं सेक स्क्वेअर एक्स एफ ऑफ एक्स कसं ध्यान ठेवायचं तर टॅन थिटाचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला। तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा। तर वरी काय आलं, वरचं बघायचं, वरी काय आलं साइन थिटा आलं। काय आलं साइन थिटा म्हणजे साईनचं यस आलं म्हणजे सेक स्क्वेअर येते आणि कॉटचं काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे कॉस काय आलं इथं कॉस आलं, राईट। मग सिम्पली ध्यान ठेवायचं कॉटचं काय येते मायनस कॉस येते आणि टॅनचं काय येते सेक येते। परंतु कॉटचं इथं मायनस कसं ध्यान ठेवायचं तर आपण गेल्या फंक्शनमध्ये पाहिले आहे। काय पाहिले आहे तर कॉसची डेरिव्हेटिव्ह काय होती साईन होती। जेव्हा साईन येते तेव्हा काय येते डेरिव्हेटिव्ह, जेव्हा साईन येते तर मायनस येते निगेटिव्ह साईन नाही। तर कॉसची काय होते मायनस साईन एफ ऑफ एक्स होती ना। मग जेव्हा कॉसची मायनस साईन आली तेव्हा म्हणजे तर कोसेक म्हणजे मायनस घेते। कारण का तर कोसेकचं फॉर्म्युलाच काय आहे कोसेक एक्स म्हणजेच काय आहे 1 अपॉन साइन एक्स। कोसेक एक्स म्हणजेच 1 अपॉन साइन एक्स म्हणजे इथं सुद्धा मायनस येते। तर पहा, टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आणि कॉट एफ ऑफ एक्सची आहे मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स। तर चला, जास्त वेळ होत आहे, आपण कमी वेळात जास्त सांगण्याचा प्रयत्न करूया। तर पहा पहिला उदाहरण, तर पहिलं उदाहरण पाहूया आपण। पहिलं आपण टॅनचंच पाहूया चला। तर पहिलं उदाहरण आहे टॅन एक्स। तर एखादा फंक्शन मानायचं वाय मानू आपण फंक्शन। तर वाय इज इक्वल टू काय येईल टॅन एक्स। सिम्पली आपण याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये, कारण का फंक्शन एक्समध्ये आहे। तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपल्याला टॅन एक्सची काढायची, राईट। तर पहा, तर टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स। काय आहे सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स। एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण एक्स आहे। परत गुणिले डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे एफ ऑफ एक्स। एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, राईट। तर dy भागिले dx। तर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते परत 1 येते, झालं। 1 गुणिले सेक स्क्वेअर एक्स 1 येते। तर आपण पहिल्यापासून व्हिडिओ पाहायचं, मधून आल्यावर काही समज नाही, पहिलेपासून पूर्ण लेक्चर जर पाहिला असला तर सर्व समजून जाईल, मधीच आल्यानं काही समजणार नाही। तर पहा, हे झालं टॅन एफ ऑफ एक्सची। तर दुसरा काय आहे कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह पाहूया आपण। तर फंक्शन मानायचं वाय इज इक्वल टू कॉट एक्स। सिम्पली याला डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपात विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये। तरच पहा dy भागिले dx काय असेल कशाचे डेरिव्हेटिव्ह असेल कॉट एक्सचे असेल। तर dy भागिले dx कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स। एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण एक्स। परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल परत 1 येईल। तर डेरिव्हेटिव्ह 1 गुणिले मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स काय येईल मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स येईल, झालं। सिम्पल आहे पहा। तर पहा, उदाहरण दुसरं घेऊ आपण। दुसरं घेऊ, जर टॅनचा जर फंक्शन जर टॅनचा जर एफ ऑफ एक्स जर काही वेगळा असेल तर टॅन एक्सचा वर्ग प्लस 5x जर असेल तर काय म्हणायचं सिम्पली फंक्शन म्हणायचं। काय म्हणायचं फंक्शन। तर डिफरन्शिएट करायचे
फंक्शन एक्समध्ये असल्यामुळे एक्समध्ये, तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपण, tan ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x. तर पहा dy भागिले dx. आता tan एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स. सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण इथं एक्सचा वर्ग प्लस 5x. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे आपल्याला, एक्सचा वर्ग प्लस 5x काढायची आहे. राईट, डेरिव्हेटिव्ह काढायचे एवढ्या टर्मची. तर जे डेरिव्हेटिव्ह काढत्या हे टर्म याच्या काय असेल, गुणाकारात असेल. तर पहा समोर, तर dy भागिले dx. तर पहा आता सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्सला काय लिहायचं, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, एक्सचा वर्ग प्लस 5x. पहा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा वर्ग प्लस 5x डेरिव्हेटिव्ह, तर गुणाकारात लिहूया आपण. काय ते पहा, एक्सच्या वर्गाचे काय येते, एक्सचा वर्गाचा पॉवर, एक्सचा जर पॉवर n असेल तर काय ते n खाली येतो आणि एक्सचा पॉवर n मायनस 1 होतो. n म्हणजे तिथं 2 आहे. तर काय असेल 2x चा पॉवर किती आहे, n म्हणजे 2, 2 मधून 1 गेलं 1. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 1 असेल तर ते संख्या तेवढीच असते, त्याचा काही व्हॅल्यू राहत नाही, तेवढीच असेल. 2x असेल अधिक म्हणजे प्लस. आता पहा 5xचं काय ते, आता एक्सचा पॉवर किती आहे, 1 आहे. 1 जर खाली आला तर 5 1 5. एक्सचा पॉवर काय, आता 1 मधून 1 गेलं 0. काय ना म्हणजे एक्सचा पॉवर, कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल त्याची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. म्हणजे 5 1 5. राईट, तर हे कशात आहे, गुणाकारात आहे. कशाच्या, या पूर्ण टर्मच्या. त्यामुळं सिम्पली एवढं जरी लिहून सोडून टाकलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. तर पहा तिसरं उदाहरण पाहू आपण. सर्वप्रथम आपण टॅनचेच पाहूया. टॅनचा फंक्शन जर e⁻x असेल तर y = tan e⁻x असेल. परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. तर पहा tan x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजेच सेक्स स्क्वेअर e⁻x. डेरिव्हेटिव्ह कशाची, e⁻x ची. तर पहा dy भागिले dx. आता पहा सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्सला सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स. आता पहा e⁻x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपण पहिला व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर सर्वप्रथम पहिला व्हिडिओ पाहून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतात. तर e⁻x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर e⁻x ची डेरिव्हेटिव्ह येते e⁻x. पुणे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे e⁻x चा एफ ऑफ एक्स कोण आहे, एक्स आहे. तर एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. तर आपण dy भागिले dx याला थोडं याला अगोदर लिहू, याला नंतर लिहू. तर e⁻x सेक्स स्क्वेअर e⁻x ही झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ tan e⁻xचं. तर चौथा आहे टॅनचा जर फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये असेल कॉस 5x असेल. तर पहा आपल्याला कॉस आणि साईनचं झालेलं आहे. तर सिम्पली फंक्शन म्हणायचं y = tan cos 5x. परत डिफरन्शिएट करायचं. तर पहा dy भागिले dx काय असेल, पहा dy भागिले dx. तर काय असेल मग, डेरिव्हेटिव्ह कशाचे असेल, tan ऑफ cos 5x चे असेल. तर पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता पहा टॅनसाठी हा एफ ऑफ एक्स आहे. याचा जे अँगल आहे, याचा जे कोण आहे तो कोण आहे, कॉस एफ ऑफ एक्स आहे. राईट, तर मग tan एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे, एफ ऑफ एक्स. सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणते ना, एफ ऑफ एक्स म्हणजे कोण, कॉस ऑफ 5x. राईट, तर पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्सला सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स ॲज इट इज लिहायचं. आता पहा हा टर्म पूर्ण गुणाकारात आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये याला लिहूया. तर कॉस, आता डेरिव्हेटिव्ह, आता मग कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह या कॉससाठी आता एफ ऑफ एक्स कोण असेल, 5x असेल. राईट, तर आपण कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तर कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते, कॉस म्हणजे मायनस कॉस मायनस साईन एफ ऑफ एक्स, साईन एफ ऑफ एक्स. परत गुणाकारामध्ये डेरिव्हेटिव्ह कशाची, एफ ऑफ एक्सची म्हणजे 5x ची डेरिव्हेटिव्ह. तर पहा dy भागिले dx सेक्स स्क्वेअर कॉस 5x. आता पहा मायनस साईन एफ ऑफ एक्सला म्हणजे आपण परत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तसंच ठेवूया, त्याला साईन 5xला साईन 5. आता 5x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, सिम्पली nचा पॉवर एक्सचा पॉवर काय ना म्हणजे 1, 5 1
5 एक्सचा पॉवर 1 मधून 1 गेलं 0 काय ना म्हणजे 1 5 1 5 काही फरक पडत नाही. तर हे गुणाकारात आहे या सर्व टर्मच्या, त्यामुळं आपण सिम्प्लिफाय करून असंही लिहू शकता. पहा आता पुरे टर्म काय आहेत गुणाकारात आहेत. ह्या टर्म गुणाकारात आहे, ह्या टर्म गुणाकारात आहे या टर्मच्या, त्यामुळे सर्वांमधून कॉमन मायनस काढूया आपण. तर सर्वप्रथम आपण कमी पॉवरच्या आधी लिहूया. तर 5 sin 5x इंटू काय असेल sec स्क्वेअर cos ऑफ 5x झाली डेरिव्हेटिव्ह. सिंपल आहे पहा, काहीच अवघड नाही आहे. अभी तो पार्टी सुरू हुई आहे. तर पहा आपण प्रत्येकाचे 5-5 पाहूया. तर पहिलं आहे आपण आता एक असं उदाहरण घेऊ की त्याच्यामध्ये सर्वच कॉमन आले पाहिजे, सर्वच फंक्शन आले पाहिजे जवळपास 4-5. तर पहा काय आहे, तर ते आहे टॅनच्या फंक्शनमध्ये काय आहे साईन आहे. इथं स्क्वेअर ब्रॅकेट करूया. तर साईनमध्ये काय आहे 1/√x प्लस 1/x प्लस log x. पहा हे जे उदाहरण आहेत हे JEE सुद्धा विचारल्या जाऊ शकत नाहीत, एवढे हार्ड उदाहरण आहेत पहा. हो का, हे जर जमले तर तुम्हाला JEE तुम्ही ॲडव्हान्स क्रॅक करू शकता. काय JEE ॲडव्हान्स. तर काय करायचं फंक्शन y मानायचं डायरेक्ट. y काय असेल तर टॅनचा फंक्शन कोण असेल साइन ऑफ 1/√x प्लस 1/x प्लस log x. परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. तर पहा dy/dx. आता पहा टॅनसाठी कोण आहे f(x), हा सर्व काय टर्म f(x) आहे. तर टॅन f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, टॅन f(x) ची डेरिव्हेटिव्ह येईल sec स्क्वेअर f(x) म्हणजेच कोण आहे साइन 1/√x प्लस 1/x प्लस log ऑफ x. राईट. तर पहा तर डेरिव्हेटिव्ह तर dy/dx. आता पहा इथं काय केलं आपण टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय केल्या sec स्क्वेअर f(x). परत आपण काय विसरून गेल्या डेरिव्हेटिव्ह विसरून गेल्या कशाची f(x) ची. f(x) म्हणजेच कोण हा सर्व टर्म आहे, f(x) म्हणजे हा सर्व टर्म आहेत. राईट. 1/√x. अशाच चुका होतात पहा आपल्या परीक्षामध्ये, दुसरं याच्यामुळेच मार्क आपले कमी होतात. तर पहा log x. राईट. f(x) म्हणजे याच्यासाठी कोण आहे ए आहे, तर डेरिव्हेटिव्ह f(x) घ्यायचं. जेवढे f(x) आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह काढत जायचं, किती लांबच जाऊ द्या गणित. तर sec स्क्वेअर f(x)ला sec स्क्वेअर f(x) साइन ऑफ 1/√x प्लस 1/x प्लस log x. तर पहा आता साइन f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपल्याला माहीतच आहे. साइन f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते cos f(x). साइन म्हणजे पॉझिटिव्ह असतो. पहा साइनची डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येते, पॉझिटिव्ह नसतं पॉझिटिव्ह येते. तर काय येते मग पॉझिटिव्ह cos x येते. काय पॉझिटिव्ह cos f(x). cos f(x) म्हणजे कोण आहे आता इथं 1/√x प्लस 1/x प्लस log x असेल. तर पहा या गणितात जास्त बी डोकं घालायचं नाही, येणं गेलं तर सोन टाकायचं राहिलं. म्हणजे खूप मोठा आहे, एवढं कुठं विचारत जात नाही. परंतु हे जर आलं तर तुम्हाला सर्व मागलं सर्व क्लिअर आहे समजून घ्यायचं. तर याची जास्त थोडं 2 वेळेस प्रॅक्टिस करायचं, दुसरं काहीच नाही. तर पहा इथं काय असेल sec स्क्वेअर f(x) इंटू cos f(x). राईट. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं गुणाकारात आहेत ना सर्व टर्म, तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं f(x) ची काढायचं. राईट. तर f(x) म्हणजेच कोण 1/√x प्लस 1/x प्लस log x ची डेरिव्हेटिव्ह काढायचं. किती सोपं आहे पहा. तर बघा आता तर dy/dx. आता ह्या टर्मला ॲज इट इज ठेवायचं पहा. हो का 1/√x प्लस 1/x प्लस असेल इथं प्लस log x इंटू cos ऑफ 1/√x प्लस 1/x प्लस log x. आता पाहायचं आता गुणाकारातच टर्म. तर आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये याचे असे काढूया याचं डेरिव्हेटिव्ह की आपण थोडं शॉर्ट फॉर्ममध्ये काढूया, आपल्याला परीक्षेमध्ये सोपं जाईल. म्हणजे तुम्ही आत्ताच तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये नाही आलं तरी चालेल, काय हरकत नाही. हो का. मग पहा 1/√x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते 1/2√f(x) म्हणजेच x
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1 होते म्हणून लिहायची गरज नाही. तर प्लस 1/xची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/xची डेरिव्हेटिव्ह काय येईल -1/xचा वर्ग. आपण मागचा व्हिडिओ पाहायचं समजला गेलं तर पहिल्या का दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर पहिल्या किंवा दुसऱ्या पार्टमध्ये दिला आहे. तर -1/f(x)चा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे एक्सचा वर्गाचे काय होते परत 1 होते. 1 गुणल्यावर काय फरक पडत नाही. तर पहा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते 1/x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची 1 लिहायची गरज नाही. झालं एवढंच उत्तर आहे. पहा या उत्तराला ॲज इट इज असंच लिहून टाकायचं किंवा सिम्प्लिफाय जर आपल्याला करायचं झालं तर काय लिहायचं आपण जे छोटे ज्याचा पॉवर कमी आहे त्या अगोदर लिहायचं. तर काय याचा कशाचा पॉवर कमी आहे आधी हे टर्म लास्टलाच लिहूया आपण कारण का आधी एक ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन समोर लिहूया. तर काय आहे मग cos 1/√x प्लस 1/x प्लस log x गुणिले sec² sin ऑफ 1/√x 1/x प्लस log x गुणाकार आहे त्यामुळे आपण कुठं याला ॲडजस्ट करू शकतो. हा गुणाकाराचं चिन्ह आहे डॉट म्हणजेच. तर पहा याला कसं लिहू शकतो पहा आपण आता सिम्प्लिफाय करत बसाया आपल्याला चालते परंतु पुन्हा आपल्याला सिम्प्लिफाय करायला सिम्पल जाईल. तर पहा सिम्प्लिफाय करायची काही गरज नाही. तर कसं लिहायचं आपण याला असंच लिहायचं 1/2√x. आता मायनस प्लस गुणिले मायनस काय होते मायनस 10वीला किंवा 9वीला किंवा 8वीला किंवा 5वीपासून शिकत आलेले आहोत आपण. तर प्लस 1/x. तर पहा ही झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ tan f(x) ची डेरिव्हेटिव्ह. काहीच नाही बघा असे गणित द्यायचं कोण्या पोराला द्यायचं जाईल तर परेशान होऊन जाईल. तर काहीच नाही याच्यामध्ये फक्त किती 4च ओळीचं आहे पहा थोडं लांब आहे. तर परीक्षामध्ये अशा प्रकारे सोडायचं. तर पहा 5वा आपण घेऊया tan. तर प्रत्येकाचे 5 घेऊया आपण. तर tan f(x) तर tan आता सिम्पल घेऊया की आपण अवघड घेऊया. तर आपण थोडं साधं सोपं सिम्पल घेऊया. तर पहा tan ऑफ log 2x. पहा जेवढा जास्तीत जास्त अवघड म्हणजे असे येतात हे पहा हे सर्वात सोपे आहे तर याला अवघड म्हणते. तर हे कटच येत नाहीत पहा एवढे अवघड गणित फक्त पाहायचं थोडं प्रॅक्टिस होते दुसरं काय नाही. तर फंक्शन मानायचं y = tan ऑफ log 2x परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. तर dy/dx काय करायचं मग डेरिव्हेटिव्ह काढायची कशाची tan ऑफ log 2x ची. तर पहा डेरिव्हेटिव्ह काय ते पहा tan f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय ते तर sec² f(x). f(x) म्हणजेच कोणी तर log x आहे. तर परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं f(x) म्हणजेच कोण आहे log 2x. तर पहा sec² x ला sec² f(x) राईट. log 2x ची डेरिव्हेटिव्ह काय ते आता log f(x) म्हणजे लॉगसाठी हा f(x) आहे राईट. तर log f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय ते गुणिलेमध्ये log f(x) ची 1/f(x) परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची f(x) याच्यासाठी f(x) हा 2x आहे. तर पहा dy/dx. तर sec² log ऑफ 2x. आता पहा 2x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल सिम्पली सांगा बरं 2x ची डेरिव्हेटिव्ह येईल 2 येईल कारण का एक्सचा पॉवर आता एक्सचा पॉवर n म्हणजेच 1 आहे 1 म्हणजे 2 1 2 एक्सचा पॉवर आता एक्सचा पॉवर काय नाही म्हणजे किती आला 1 आहे राईट. तर 1 मधून 1 गेलं 0 कोणत्या संख्येचा पॉवर 0 असेल त्या संख्येची किंमत 1 येते. आतापर्यंत मी 10 वेळेस सांगितलं असेल नंतर सांगायची गरज पडू नये. तर पहा 2 1 बे 1 बे म्हणजे काय असेल 2 म्हणजे 2 गुणिले 1/√2 आहे म्हणजे 2/2x भाग वर्ग गुणाकारात असल्यामुळं हा भागाकारातले कटून गेलं. तर dy/dx पहा याला समोर आपण लिहूत काय नाही म्हणजे बे 1 बे 1/x असेल राईट. sec² log 2x पहा किती सोपा आहे हा. तर पहा काय गणित घ्यायचं करून पाहायचं येणं गेलं तर सांगायचं कमेंटमध्ये मी 100% सांगेन. तर पहा tan 5x + 5 याच्यापेक्षा जास्त गणित अवघड येत नाहीत पहा हे सर्वात आता अवघडच असल्याने आहेत हे सर्व ते JEEचे असल्यासारखं आहे तेवढं इंटरेस्ट घ्यायची गरज नाही तरी बी घ्यायचं थोडं बघायचं. तर काय असेल इथं
ई रेस टू एक्स प्लस 5x tan of 1/x tan of 5x प्लस 8x स्क्वेअर. पहा सिंपल आहेत, करून पाहायचं हो का. तर पाचवा इथं दिलेला आहे, तर मी पाचवा करून दाखवत आहे तुम्हाला. हे मी पहिलं सांगायचं होतं, परंतु अवघड सांगल्यावर हे जे सोपे असतात ते आणखी थोडे सोपे होऊन जातात, कारण का हे चिल्लर वाटू लागतात. त्यामुळे आपण त्याच्याकडे थोडं लक्ष करतो, त्यामुळे आपण याला नंतर सांगलो आहे. तर पहा काहीच नाही, y = tan of sin x मानायचं, तर परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x मध्ये. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची नंतर, tan of sin x ची काढायची, राईट. आता पहा tan of sin x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा. tan ची काय ते sec स्क्वेअर, f ऑफ x म्हणजे जिथं कोण sin x आहे. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, sin x ची, म्हणजेच f ऑफ x म्हणजे sin x, राईट. तर डेरिव्हेटिव्ह dy/dt sec स्क्वेअर f ऑफ x ला sec स्क्वेअर f ऑफ x. पहा sin x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, सिम्पली cos x येते. परत डेरिव्हेटिव्ह कशाची असेल, x ची काय नाही 1 येते. तर पहा आपण पॉवर कमी असलेले समोर लिहायचं. लिहिणं गेलं तर काहीच फरक पडत नाही बघा, कोणी मार्क काढत नाहीत आपले, किंवा आपल्याला पुन्हा सुद्धा काही फरक पडत नाही. झालं पहा, किती सोपं किती सिंपल आहे पहा, हो का. तर आपण नेक्स्ट फंक्शन घेऊया आता आपण cot x. तर पहा या फंक्शनचा आपण सोप्याकडून अवघडकडे जाऊया. तर पहा असे प्रश्न येतात, cot x + 5. तर सिम्पली फंक्शन मानायचं. फंक्शन काय मानू शकते आपण, y = काय मानू शकते आपण, cot of x + 5 असेल. तर परत सिम्पली डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. तर dy/dx. तर cot f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, cot f ऑफ x ची मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x म्हणजे x + 5. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे, तर x + 5 ची काढायची आहे, राईट. तर dy/dx. तर cosec स्क्वेअर f ऑफ x ला cosec स्क्वेअर f ऑफ x लिहायचं. पहा काहीच नाही, cosec स्क्वेअर f ऑफ x ला cosec स्क्वेअर f ऑफ x. आता पहा गुणाकारामध्ये आहे, याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया. तर x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, सिम्पली 1 येते. कसं, तर पहा dx/dx काय कटून गेलं, किंवा x ची डेरिव्हेटिव्ह 1 येते, 1 आलं, प्लस 5 ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येते 0. तर पहा dy/dx काय आलं, मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x. 1 + 1 1 गुणिले आहे हा टर्मच, राईट. पहा एवढेच गणित येतात. आता हे पण थोडे जास्तच होतात आहे वाटले मला, तर काहीच नाही, सिम्पल असते. पहा याच्यापेक्षा हार्ड गणित कुठंच येत नाहीत. तर पहा तिसरा आहे cot of e⁻x + 5x. सिम्पली फंक्शन मानायचं, परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x मध्ये. तर पहा डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपण, cot f ऑफ x ची काढायची. cot f ऑफ x म्हणजेच कोण आहे, cot f ऑफ x. तर पहा cot f ऑफ x ची काय येईल, मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x ला f ऑफ x लिहायचं. तर पहा नंतर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं, f ऑफ x म्हणजेच e⁻x + 5x, राईट. तर पहा cosec स्क्वेअर f ऑफ x ला मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x. तर काय असेल मग, e⁻x + 5x, राईट. तर पहा डेरिव्हेटिव्ह e⁻x + 5x ची डेरिव्हेटिव्ह काय असेल, पहा e⁻x + 5x ची डेरिव्हेटिव्ह. पहा e⁻x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, ते सिम्पली आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहा. e⁻x ची डेरिव्हेटिव्ह e⁻x येते, प्लस 5x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर 5 येते. आता परत सांगायचं ही गरज नाही. तर डेरिव्हेटिव्ह पहा. आता पहा तर काय करायचं आपण, तर मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x ला मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x, किंवा ह्याचा जे पॉवर आहे हे कमी असल्यामुळे आपण इथं लिहू e⁻x + 5 मायनस समोर लिहा या. तर cosec स्क्वेअर f ऑफ x म्हणजे e⁻x + 5x. एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी. तुम्ही बिझी व्हा, प्रॉब्लेम सोडण्यामध्ये काहीच अशक्य नाही पहा, हो का. तर पहा तिसरा आहे log of
सिम्पली लॉग एक्स घ्या पा, सोपेच करायचं आपण आधी, जाऊ द्या चला. तर वाय इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहा डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे, कॉट ऑफ लॉग एक्सची काढायची आहे. तर पहा कॉट ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, लॉग एक्सची. सिम्पली पहा डी वाय भागिले डी एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/x. तर डी वाय भागिले डी एक्स कमी पॉवर असल्यामुळे त्याला आपण समोर आणूया. तर कोसेक स्क्वेअर काय येईल लॉग एक्स. तर पहा कॉट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते, तर सिम्पली वाय इज इक्वल टू कॉट ऑफ 1/√x. सॉरी तर एक्स असेल पहा. तर डी वाय भागिले डी एक्स. तर पहा हे एन सी आर टीच्या बुकमधले क्वेश्चन आहेत जास्त रहितले. मी जेवढे काय शिकत आहे ते एन सी आर टीच्या बुकमध्ये पुस्तक क्वेश्चन आहेत, म्हणजे हा याच्यापेक्षा टफ कोणते येत नाहीत हो का. तर पहा तर कॉट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आधी आपण तर लिहून घ्यायचं कॉट एफ ऑफ एक्स. तर पहा डी वाय भागिले डी एक्स. तर पहा कॉट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते माहितीच आहे आपल्याला मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं एफ ऑफ एक्स म्हणजे 1/√x प्लस एक्सची. तर पहा डी वाय भागिले डी एक्स. कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्सला मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. तर पहा आता डेरिव्हेटिव्ह 1/x 1/√x डेरिव्हेटिव्ह काय आहे ते काय आपल्याला माहितीच आहे 1/2√x प्लसला प्लस एक्सची डेरिव्हेटिव्ह एक येते, एकनं उन्हानं काय फरक पडत नाही म्हणून प्लसला प्लस एक्सची डेरिव्हेटिव्ह या एक्सची डेरिव्हेटिव्ह तर परत 1 येते ना. गुणायचं आहे का कुठं कशालाच गुणायचं नाही, बेरजेला गुणशाल नाही तर या बेरजेला गुणून या रेषेमध्ये मिसळून गेले नाहीतर आडवं झाले म्हणून ते काढून टाकशाल, नाही तर तसं काढायचं नाही. तर पहा तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू. आता पहा झालं सिम्पली असंच आहे. मायनसला समोर घेऊया, ह्या ब्रॅकेटला आपण समोर घेऊया 1/2√x प्लस 1 परत कोसेक स्क्वेअर 1/√x प्लस एक्स. दिस इज अ व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी. ओके. तर पहा सिम्पली दुसरा आहे कॉट ऑफ लॉग एक्स प्लस साइन एक्स. पहा हा थोडा कॉम्प्लिकेटेड असेल पहा तुमच्यासाठी, तरी काही घाबरायचं नसेल. कॉम्प्लिकेटेड म्हणजे एन सी आर टीचं थोडं शेवटी दिलेलं आहे प्रॉब्लेम, म्हणजे थोडं जास्त वाटेल ना काय. तर डिफरन्शिएट करायचं तरच मग काय येईल डी वाय भागिले डी एक्स. तर डेरिव्हेटिव्ह आपण कशाची काढायचं पहा कॉट ऑफ एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला राईट. तर पहा काय नसते पहा तर कॉट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस कोसेक स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण लॉग एक्स प्लस साइन एक्स. फक्त आपल्याला अँगल किंवा काही एफ ऑफ एक्स ओळखीत आला ना संपलं गडे, देणं येणंच नाही. आपण टॉप मारू शकतो मॅथमध्ये. मॅथ हा टॉप स्कोरर विषय आहे, 100पैकी 100 घेऊ शकतो आपण 12वीला मॅथमध्ये. काहीच चुकत नाही मॅथमध्ये, फक्त प्रॅक्टिस करायला हवी आहे. तर डेरिव्हेटिव्ह कशाची पाहिजे तर आपण लॉग एक्स प्लस साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह राईट. तर पहा डी वाय भागिले डी एक्स. आता मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. तर लॉग एक्स साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय इथं काढूत आपण तर मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्सचा कोण लॉग एक्स प्लस साइन एक्स राईट. आता पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहू. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/x. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ याच्यासाठी लॉग एफ ऑफ एक्स म्हणजे कोण एक्स. एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1 येते, लिहायची गरज नाही. तर पहा प्लसला प्लस साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते सिम्पली कॉस एक्स येते. कॉस एक्सचा एफ ऑफ एक्स म्हणजे कोण साइन एक्सचा एफ ऑफ एक्स म्हणजे कोण एक्स आहे. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही. झालं बा एवढंच उत्तर लिहिलं तर चालते आपल्याला. तर आपण थोडं मोठे झालो, थोडं शान पण आले ना, त्यामुळे आपण थोडं ज्याचा पॉवर कमी आहोत तो अगोदर लिहायचं. मायनस चिन्ह आपण इथं देऊया. तर
प्लस कॉस एक्स कोस एक्स स्क्वेअर लॉग एक्स प्लस साइन एक्स, राईट. काय नाही पहा, सिम्पल असते. तर पहा इथं प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला. एक प्रॉब्लेम आहे साइन ऑफ कॉस एक्स प्लस 5x. हा कालचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारचे पुरे प्रॉब्लेम घेतल्या गेलेले आहेत. तर पहा, जेवढे मी बेसिक म्हणून घेत आहे, तर बेसिक पार्ट जे आहेत तेवढे जर आले तुम्हाला तर तुम्हाला खूप इझी जाईल. डेरिव्हेटिव्ह हा तुमचा बाया हात का खेळ होगा तुम्हारे लिए. ओके. तर पहा, हे एक एक्झाम्पल करून पहा, तरी बी तुम्हाला मागचा असेल तरी बी. तर काय ते आपण टॅन ऑफ साइन एक्स प्लस 5. तर तिसरा आहे कॉट ऑफ लॉग ऑफ साइन एक्स. मी मुद्दाम हार्डकूनच खूप हार्ड देत आहे तुम्हाला, करून पाहायचं. हे आता लई हार्ड झाले पर आहे. तर काय हार्ड आहे म्हणून सोडून टाकशाल. हार्ड नाही तर हेच सर्वात सोपे आहेत पर का, म्हणजे केलं तर टॅन ऑफ काय येईल e⁻x प्लस 5. आता पहा, हा प्रश्न जवळपास पहिल्या का दुसऱ्या पार्टमध्ये झालेला आहे, तुम्ही तिथं बघू शकता. म्हणजे जवळपास असा सेम झालेला आहे. तर पाचवा म्हणजे सर्वात कॉम्प्लिकेटेड. आता हे JEEचा IITचा प्रश्न देत आहे मी तुम्हाला. काय IITचा प्रश्न आहे. तर IITचा प्रश्न आहे, ॲडव्हान्समध्ये येतात अशा प्रकारचे प्रश्न. पहा, तर काय आहे टॅन ऑफ साइन ऑफ कॉस रूट एक्स. पहा, हा जर प्रश्न जमला, तुम्ही IITची तयारी करायची शिका. बघा, कोणी राहो. तर हे कशाला येईल, IITला येऊ शकते अशा प्रकारचे प्रश्न. तुम्ही एवढंच की थोडं फास्ट सोडावं लागेल, तुम्ही प्रॅक्टिस यायला येऊन जाईल. तर अशा प्रकारचे सोडून पाहायचं. बघा, एवढे सिम्पल असतात, काहीच नाही. तर एव्हरीथिंग काय आहे, इझी आहे. तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया, कारण का जास्तीचे प्रश्न दररोज सोडायचं नाही. फक्त जवळपास दररोज 4 फंक्शन जरी घेतलं तरी आपण चालते. तर मी एका व्हिडिओमध्ये 2च फंक्शन घेत आहे, कारण का व्हिडिओ लांबच चालले आहे म्हणून. तर व्हिडिओ जास्तीत जास्त पाहायचं, म्हणजे रिव्हर्स घ्यायचं. कारण का आपण गाणे ऐकल्यावर जसे पाठ होतात ना, तसे गणित पाठ होत नाही. तर आपले जे फंक्शन आहे, तर साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, असे काही पाठ होतात आपल्याला. तर असे पाठ जायचं आणि सबस्क्राईब करा. आणि आपले जर कोणी भाऊ कोणी असेल, म्हणजे त्यांचाही फायदा आपल्याला व्हायचा असेल तर लिंक शेअर करायचं डायरेक्ट. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.